कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर, सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती, होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. तो आवाज थांबतो आमचा. तुम्ही इकडे या, VIP सगळे इकडे या. तुम्हाला कोणी माझ्याशिवाय बोलणार नाही. तो बॉक्स मोकळा ठेवायचा, कोणी येऊ द्या, बॉक्स मोकळा ठेवा, कोणी येऊ द्या, फार मोदी साहेब येऊ द्या. तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, हरी पांडुरंगा करो प्रथम. सरे चरणा संतांचे, सरे चरणा संतांचे, सरे चरणा संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी, काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजाचे चतुराच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया माहि दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत तया माहि दंडवत. आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका. कीर्तने उभे होती लोका, कीर्तने उभे होती लोका, कीर्तने उभे होती लोका, कीर्तने होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा, मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा. तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, नमन करू गणनाथा, गणनाथ करू गणनाथा. ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी, म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे. याही वर्षी सर्वांचं श्रद्धास्थान माऊली आणि त्यांच्या 24व्या पुण्यस्मरणार्थ हा द्विशताब्दी महोत्सव, द्वितपपूर्ती महोत्सव. मी या संपूर्ण पुण्यतिथीच्या कार्यक्रमामुळे याचा साक्षीदार आहे. अमावस्येचं कीर्तन माऊलीनी माझं ऐकलं 24 वर्षापूर्वी. अमावस्या, दर अमावस्याला. तब्येत चांगली नव्हती, येऊ नका म्हटलं. डॉक्टर साहेब साक्षीदार आहे, येत नाही म्हणले. विठोबा रखमाई सुरू झाल्यावर 2 माणसाला आणून मागितलं,
माझ्या गळ्यात हार घातला, ते त्यांच्या जीवनातलं शेवटचं कीर्तन. तिथून दुसऱ्या दिवशी हैदराबादला न्यावं लागलं. तिथून 15 दिवसांनी देह ठेवला, ती वटसावित्री पौर्णिमा. त्या पुण्यतिथीपासून आजपर्यंत मी 24 वर्षाचा साक्षीदार आहे. माझं पुण्यस्मरणार्थ कीर्तन असतं सालाबादप्रमाणे. याही वर्षी पूजनीय भाऊ आणि पूजनीय तात्या, तसं श्रीधर नाना गेले तेही स्मरण करून द्यायचे. पूजनीय नारायणजी महाराज आणि पूजनीय महादेवजी महाराज या दोन्ही महात्म्यांनी मला दिलेलं हे निमंत्रण, केलेली आज्ञा म्हणा, अधूनमधून सर्व संयोजक मंडळांनी करून दिलेलं स्मरण, या निमित्तानं याही वर्षी तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आमचं श्रद्धास्थान सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पूजनीय संदीपानजी महाराज शिंदे, रात्री त्यांची सेवा झाली, आजही उपस्थित आहे. सगळी महाराज मंडळी आहे. मृदंगाचार्य राम महाराज, इकडचे मृदंगाचार्य, सर्व गायनाचार्य टाळकरी महाराज, इकडचे गायनाचार्य टाळकरी महाराज, व्यासपीठावरील सर्व महात्मे मंडळी, नाईकनोरकर तुम्हाला नमस्कार. आता काहींचा नामोल्लेख केला तर काहींचा नक्की राहून जाणार आहे, याची मला शाश्वती आहे. पण आमच्या संप्रदायामध्ये एक सूट आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, दोन संतांची नावं घेतली की मधली सगळी त्याच्या हिशोबात धरायची. तसं संदीपान पाटलाचं नाव घेतलं म्हणजे सर्व महाराजांनी समजायचं आम्ही वारकरी शिक्षण संस्थेत आलो. विठ्ठल कारण हा त्यांना नमस्कार असून सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था त्या अध्यक्षाला वंदन आहे. म्हणून एकदा सर्वांना मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार. माय बहिणी, वडीलधारी मंडळी, मान्यवर मंडळी, विविध क्षेत्रातून आलेले सर्व मोठे मोठे लोक, जाणते पारमार्थिक श्रोते, प्रचंड गर्दी, नुसती गर्दी नाही आहे तेवढे दर्दी, आणि म्हणून शिस्त आणि शांतता. पुण्यतिथी, पुण्यस्मरण कोणाचंही केल्या जात नाही. पुण्याचा संचय करणाऱ्याला पुण्यात्मा म्हणतात, आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याचं नाव पुण्यतिथी आहे. पुण्याचा संचय करणाऱ्या पुण्यात्म्याची तिकडे सूचना देत जा, कारण हे काय होते, त्यांना वाटते जागा पुढे मोकळी आहे. त्यांचा दोष नाही, पण मोकळी का आहे ते बॉक्सच्या पुढे बसल्यावर आवाज अडतो सगळा, म्हणून मोकळी ठेवली.
पुन्हा दुसऱ्या कीर्तनात तुम्हाला पुढं बसवेल एवढ्या वेळेला. विठ्ठल विठ्ठल महाराज सगळेच ओळखीचे आहे. महाराज आमच्या घरी जेवत असताना आम्हाला पुढं का येऊ देत नाही असे काही म्हणतील. फक्त आजच्या दिवस आणि काय पुण्यतिथी पुण्याचा संचय करणाऱ्याला पुण्यात्मा म्हणतात. तो पुण्यात्मा ज्या तिथीला ध्येय ठेवतो ती पुण्यतिथी. मग पुण्य म्हणजे काय? पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. परोपकाराला पुण्य म्हटलेलं आहे. आणि जीवनभर ज्याने परोपकाराचं कार्य केलं ती माऊली आहे. पुण्यतिथी पुण्य स्मरण साधूचं होत असते. आणि साधूची व्याख्या म्हणजे चाकरवाडीकर माऊली. साधूची व्याख्या काय आहे? साधू म्हणावे तयासी, साधू म्हणावे तयासी, साधू म्हणावे तयासी, साधू म्हणावे तयासी. दया समाजाचे दासी, दया समाजाचे दासी, दया समाजाचे दासी, दया समाजाचे, दया समाजाचे दासी. साधू म्हणावे तयासी, दया समाजाचे दासी, दया समाजाचे दासी, दया समाजाचे दासी. साधू म्हणावे तयासी, दया क्षमाजाची दासी. ही साधूची व्याख्या आहे. पुन्हा जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले. माऊली शब्द माऊलींना शोभतो. कारण माय कोणाला म्हणतात पाटील? करत्या मुलावर प्रेम करते बापू, नवल नाही. सगळे टाकून देतात घरात त्यालाही जीव लावते, त्याला म्हणतात माय. घरात जर 2-4 भाऊ असेल तर धाकटं जास्त शिकलेलं, नोकरी न लागलेलं आणि लग्न उरकलेलं फजितीला, आणि मग बाकीचे भाऊ रागावतात आईवर. त्याचे गडी आहो का आम्ही? ते नुसतं शर्टिंग करून गॉगल लावून तालुक्यात फिरतंय. खबरदार त्याला जेवायला दिलं तर. माय एकांतात बसून रडते. 2 दिवसांनी म्हातार, तुझ्या नादानं बिघडलं पोर, त्याला जर खायला दिलं तर दांडकच आहे माझ्याकडे. आता काय करावं मायनं? 2 दिवसांनी माय त्या मुलाची समजूत काढते धाकट्याची. बाळू काय? आता यातून बाळू काढला तुम्हाला. अरे तुझे भाऊ रागावतात, तुझा बाप रागावतो, तू काही काम करत नाही, नुसता फिरतो. काय करू मी? कशाला लग्न केलं माझं? नोकरी लागली नाही तर घाई केली लग्नाची, आता काम होत नाही, मग रोगर पिऊ का एंड्रीन? आणि मग माय मोळमोळी रडते. बाळा हा शब्द पुन्हा वापरू नको. अरे मी माय आहे चौघाची, मी विठ्ठलाची शपथ घेऊन. जय विठ्ठल होईल. संदीपानजी पाटील महाराज आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहे. नेहमीप्रमाणे दोन्ही महात्मे नारायणजी बाबा, महादेवजी बाबा, संदीपानजी बाबा, नेकनूरचे बाबा या महात्म्यांच्या हस्ते दहीहंडीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर आरती होईल. आरतीला कोणी उठायचं नाही. आरती झाल्यावर आमचे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही.
आणि निवेदक निवेदन देतील त्यानुसार पुढचा कार्यक्रम मिलिटरी सारखा शिस्तबद्ध होईल. आता आहे तशी शांतता ठेवा. स्वतः जरांगे पाटील आल्या आल्या खाली बसले. तुम्हाला बसा बसा म्हणावं लागलं. म्हणून सर्वांनी शांतता. आपण माऊलीच्या दरबारात आहोत. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय गिरी गुरुजी ते दहीहंडीसाठी खाली फडक घ्या. शाल वगैरे काही उपर नाही. आपल्याला तो अभंग म्हणायचा आहे दहीहंडीचा. ते खाली साडं म्हणून चला. महादेव बाबा एकनूरचे बाबा आणि संदीपान बाबा. नाही मला अभंग म्हणायचा. मला जमत नाही उठायला. नाही अभंग म्हणायचा आहे मला. शिंके लांबविले दुरी शिंके लांबविले दुरी होतो तिघाचे मेवरी 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 होतो तिघाचे मेवरी. तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी आवाहातीच्या दारा आवाहातीच्या दारा अरे दोहीच्या कोकरा अरे दोहीच्या कोकरा तुका म्हणे तुका म्हणे तुका अधिक गुणे अधिक गुणे तुम्ही वारे दोहीकडे पसरोनीकडे मुख पसरोनीकडे कृष्ण म्हणे अवकाशनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णव निवास बोलिया ब्रह्मानिका उत्तम लोकादा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटो एकमेका वैष्णव निवास. हे पहा सालाबाद प्रमाणे पहिली आरती माऊलीची करू, मग पांडुरंगाची, मग ज्ञानोबाराय तुकोबाराय. उठायचं कोणीच नाही. मी जेव्हा म्हणेन टाळकरी महाराज खाली बसा तेव्हा सर्वांनी बसायचं आहे. झाले समाधान तुमचे देखील चरण उठाविसे म्हणायत नाही नारायण आसुरवाडी कहपणे सापडले आता उठाविसे म्हणायत नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारिला लागा आता उठाविसे म्हणायत नाही नारायण आज करुणी आरती चक्र पाणी वाढते आज पुरलेन वसन्य काळ देवस पहा पहा वो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरलेन वस धन्य काळ तुका वाले टाळ उभा संगीत जवळ आज पुरलेन वस धन्य काळ दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव वाढते धन्य धन्य ते लोचन नित्य करती बाळा प्रभा आणि मुक्ता वाढते धन्य धन्य ते लोचन नित्य करती आवडो नामा म्हणे केशवा गोविंदा धन्य धन्य ते लोचन नित्य करती आवडो. आरती माऊलीची आधी तुम्ही बसा. गुरुजी बसा. खाली बसा. पाटील खाली बसा. बसा खाली. आता आरती शिस्तबद्ध करू. हा बोला. शिवरूपी साकार दैवी पावन शास्त्र ज्ञानेश्वर माऊली दुखे सावन सुखाविले जना भवन नाना लीला देव देव माऊली सद्गुरुमूर्ती करुणा सागर गुरुराया वाळू आरती जय देव वैदिक धर्म गुरुनिष्ठा सदैव सदा शरणे शास्त्र ग्रंथ अवलोकने तत्वज्ञाने हनुमान अनुग्रह सुफला भविष्यति अखंड अन्नदान केले क्षेत्रम जय देव करुणा सागर गुरुराया वाळू आरती वैराग्य पूर्णांतराणि सुते जगांगे हृदय नित्य विराजे अमृतमय शांती प्रवचने ज्ञानमय सार
म्हणजे जडजुराविले रामनामाविले देवदर्शने नवबोधे भक्ता उद्धरते सद्भक्ती लाभो तो चरणी विनंती जय देव जय देव जय माऊली सद्गुरुमूर्ती करुणासागर गुरुराया भारती जय देव योग्य 28 थांबा थांबा आता आपला नेहमीचा सोहळा कोणी बोलू नका हात वर करा सगळे टाळ वाजवायचा नाही पखवाद वाजवायचा नाही 24 वर्ष झाले आपण कसं करतो हा सर्व हात वर करा मनोज दादा तुम्ही हात वर करा ए फोटो घ्या शाबा इकडचे ते तिकडे शेवटपर्यंत बारीत उभे असलेले शांततेत आरती सर्वांना पाठ आहे एका तालात युगे 28 विटेवरी उभा बोल नका माईक वर चरणी वाय भीमा एक ताळी जय देव एक ठोका चिल्लर नाही आवाज ए टाळ्या इकडच्या तालात चुकतंय तुमच्या या भाषणाच्या टाळ्या चालू आहे इकडच्या पा तुळशी माळा गळा करठेवणी काठी कासे पिता वाजू नका थांबा तुम्ही इकडचे गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा एका तालात हात वर असं आता जमलं आषाढी कार्तिक भक्तजन येती हात वर जय देव जय पांडुरंगा सा बोल नका आरती ज्ञान राजा हात वर वा वा लोपले ज्ञान जयगी हात वर करा मस्के पाटील आरती ज्ञान राजा महा असं आता इकडच्या टाळ्या जमल्या असं गुय बोले ब्रह्मची केले असं आरती ज्ञान राजा ये बात मनोविधीला आरती तुकारामा शाबास पंढरपूर लगरा राघवे सागरात हात वर करा थोडा आता स्वामी सद्गुरु थामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आली म्हणून रामेश्वर आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद पायल घालीन लोटांगण वंदन चरण डोळान पाय रूपा तुझे जगे आले गण आनंद भोजन भायो आय ठर रखमाई ढोबा हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारीच कोणी दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारीच कोणी दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदा पंढरीचा वार करी वारीच कोणी दे हरी मागणी प्रती आहे देशी तरी पाहे या पांडुरंगा संतासी निर्विहीची मध्ये आणि का तुझे काही न मागू कावणे देवा आता उदार तो होई मज ठेवी पायी संताची या संतासी निर्विहीची मध्ये आणि का तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडरी कबरदार पंढरनाथ टाळकरी महाराज खाली बसा बसलेल्यातलं कोणी उठू नका पुढचं प्रसादाचं नियोजन काय नियोजन असेल ते निवेदन देतील त्यानुसार शिस्तबद्ध होईल कोणी तोपर्यंत जागा सोडायची नाही गुना करोति दूतत्वम दूरे पिवसता सताम केतकी गंधमाघ्रातुम स्वयमायंती षटपदाः परम पूज्य प्रातस्मरणीय त्रिकाल वंदनीय 20व्या शतकातील महान संत विभूती महान अन्नदाते परम पूज्य ज्ञानेश्वर माऊली दादा
चाकरवाडीकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं द्वितपपूर्तीच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये आज आपल्याला ह्या अफाट जनसमुदायाच्या पाठीमागा असलेला माऊली दादांचा आशीर्वाद दिसून येतोय. नगो प्रदानम न मही प्रदानम तथा अन्नदानम तथा वस्त्रदानम यथा वदंती बुध प्रधानम सर्वेषु दानेषु अभय प्रदानम. पूज्य माऊली दादांच्या अभयदानासाठी आपण सर्व आलात, याबद्दल परमपूज्य गुरुवर्य आजचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांच्यासह सर्व भाविक भक्तांचे, सर्व महाराज मंडळीचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण महादेव महाराज तात्या आणि भाऊ यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हॅलो, सर्वप्रथम कार्यकर्त्यांना मी सूचना देतो. आपण या धर्माच्या पवित्र व्यासपीठावर कोणीही गोंधळ न करता आदरणीय जे अतिथी आलेत आपल्याकडे, अतिथी देवो भव ही आपली संस्कृती सांगते. वारकरी संप्रदाय काय सांगतो? जगाच्या कल्याणा संतांचे विभूती, देह कष्टविधी परोपकारे, परोपकारासाठी रात्रंदिवस झटणारे हे संत आपल्या या व्यासपीठावर विराजमान आहेत. आणि आपण त्यांचं अशा पद्धतीनं थोडंसं शांतता राखा. सर्वांच्या भावना माऊली संस्थान ओळखू शकते. व सर्वांना विनंती, खाली बसा. मागचे भजनी मंडळ सहित सर्वांना विनंती, आपण कृपया शांत राखा. या ठिकाणी प्रोटोकॉलनुसार काही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. या धर्माच्या पवित्र व्यासपीठावर आशीर्वचन देण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आशीर्वचन होईल आणि पुढील सूचनेनुसारच बाबांनी व्यासपीठ सोडल्याशिवाय कुणीही या ठिकाणी उठू नये. शांतता राखा ही विनंती. सर्वप्रथमतः सन्माननीय दिनकररावजी सर, आपणास विनंती, आपण आशीर्वादीय मनोगत व्यक्त करावं. दिनकररावजी कदम सर. आज तीर्थक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी सगळ्याचं श्रद्धास्थान पूजनीय माऊलीदादा यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादप्रमाणे ढोक महाराजां यांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेतून या ठिकाणी आपल्याला सर्वांना माऊलीदादाच्या स्मृती या ठिकाणी जागवलेल्या आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व संतमंत, महादेव तात्या महाराज, मेंगडे महाराज, नारायण महाराज, सर्व आदरणीय वडीलधार पूजनीय व्यासपीठ, सर्व भाविक भक्तांनो, येथून पुढच्या काळात सुद्धा माऊलीदादाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं जीवन सुखी समाधानाचं व भरभराटीचं जावो, पाऊस काळ चांगला येवो. सर्व समाजातील, सर्व धर्मातील सर्व व्यक्तींनी एकजुटीने एकमेकाबद्दल आदरभाव, प्रेमभाव ठेवूनच माऊलीदादाच्या शिकवणींनी वाटचाल करावी. हीच माऊलीदादाला आपल्या सर्वांच्या वतीनं माऊलीदादाची सेवा होईल. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. यानंतर माजी आमदार पृथ्वीराजजी साठे सर अल्प वेळेत आपलं मनोगत व्यक्त करावं. 20व्या शतकातील राष्ट्रसंत माऊली महाराज यांच्या दरवर्षी कार्यक्रमाला आदरणीय ढोक महाराज या ठिकाणी उपस्थित राहतात आणि आपल्या परिसरामध्ये त्यांच्या पावन स्पर्शाने जे काही सर्व समाजाला एक वेगळं आत्मिक समाधान मिळालेलं आहे. त्यामुळं दरवर्षी त्यांचा जो सोहळा या ठिकाणी संपन्न होतो, त्या सोहळ्याला मला या ठिकाणी येता आलं ही मी माझं भाग्य समजतो. मंचावर सर्व संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सर्वांना नतमस्तक होतो. खास करून आज या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील पण उपस्थित आहेत, त्यांचं पण या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर सन्माननीय श्री नंदकिशोरजी मुंदडा काकाजी, आपणास विनंती, आपण आशीर्वचन द्यावेत. आज
आज आपण सर्वजण माऊलीदादांच्या 24व्या पुण्यतिथीसाठी उपस्थित आहोत. माझे गुरुवर्य आदरणीय ढोक महाराजांचं आपण कीर्तन ऐकलं. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील, आदरणीय माझे गुरुवर्य संदीपान महाराज आसेगावकर, आदरणीय नारायण महाराज, आदरणीय मेंगडे महाराज, आदरणीय महादेव तात्या, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माऊलीवर कायम प्रेम करणारे आणि महादेव तात्यावर कायम प्रेम करणारा सर्व भाविक वर्ग, आज आपण ही पुण्यतिथी मोठ्या जोरात साजरी करतो आहेत. माऊलीचा आशीर्वाद आणि माऊलींची अन्नदानाची प्रथा महादेव तात्यांनी कायम चालवली. एवढंच मी या निमित्तानं हा विषय माऊलींचा आशीर्वाद आणि संतांचा आशीर्वाद राहावा. वारकरी संप्रदाय एकच संप्रदाय आहे, तिथं सगळ्याला सोबत घेऊन चालणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. मला वाटतं माऊलीसारखे संत आपल्या भागात होणं आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळणं, आणि ते नसतानाही महादेव तात्या तेवढ्याच ताकदीनं आपल्याला तो कृपा आशीर्वाद देतात. मला वाटतं हा आनंदाचा विषय आहे. खरं तर एक गोष्ट ढोक महाराज सांगतो की येणारा येळंब ते फाट्यापर्यंतचा रस्ता 30 तारखेला सिमेंट रस्त्याचं काम चालू होईल आणि नांदूर फाटा ते सावंतवाडी डांबरीकरणाचं काम होईल आणि भविष्यामध्ये आमदार नमिता मंडळाच्या माध्यमातून येत्या काळात पर्यटनामधून सुद्धा निधी दिला जाईल. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद काकाजी. यानंतर अल्पवेळेमध्ये वेळेची समयसूचकता लक्षात घेता चंद्रकांतजी नवले साहेब. माऊली महाराज यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त इथं उपस्थित आदरणीय गुरुवर्य ढोक महाराज, मराठा क्रांती मोर योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील, आदरणीय गुरुवर्य मेंगडे महाराज आणि या जिल्ह्यातील सर्व संत तात्या आहेत आणि सर्व राजकीय नेते मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, या आपल्या बीड जिल्ह्याचं वैभव म्हणजे चाकरवाडी आहे आणि चाकरवाडीचा प्रसाद ज्यांना मिळाला त्याचं आयुष्य साफल्य झालं असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही. या ठिकाणी मी माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले आणि नवले परिवाराच्या वतीनं इथून पुढच्या सर्व कार्यक्रमांना सुयश चिंतितो आणि आपण इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आदरणीय सुशीलाताई मोराळे, एक अल्पावधीत आपण आशीर्वचन द्यावं. आदरणीय माऊली महाराज यांच्या 24व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांचं अतिशय अभ्यासपूर्ण सुश्राव्य असं काल्याचं कीर्तन आपण ऐकलं ते रामराव ढोक महाराज, या विचारपीठावर उपस्थित बंकट स्वामी महाराज संस्थानचे मठाधिपती, ज्या बंकट स्वामी महाराजांच्यामुळं वारकरी संप्रदायाचं पुनरुज्जीवन झालं आणि म्हणून आज आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहू शकलो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंकट स्वामींनी आपला शिष्य परिवार निर्माण केला आणि म्हणून माऊली महाराज घडले, म्हणून भगवान बाबा घडले, म्हणून वामन भाऊ घडले, म्हणून सुदाम बाबा घडले, म्हणून भीमसिंग बाबा आणि म्हणून आमचे मेंगडे महाराज ते महादेव महाराज ते सगळे पीठावरचे आमचे आदरणीय ढोक महाराज, जोग महाराज संस्थेच्या मार्फत हे सगळं चाललेलं असतं. राज्यामध्ये आपल्या मंचावर अतिशय महत्त्वपूर्ण असे पाहुणे उपस्थित आहेत ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला गेल्या 1 वर्षापासून चळवळ कशी करावी हे शिकवलं. ते जरांगे पाटील. मी जरांगे पाटलांना विनंती करणार आहे की पाटील
हे तर आपलं चालू द्या, पण आमचा मराठवाडा हा कायम कुणाची तरी वसाहत म्हणून जपतोय. आमचा मराठवाडा पाण्याविना तरसतोय. आमच्या मराठवाड्याच्या हक्काचं 25 TMC पाणी अजूनही मिळू शकत नाही. ते पाणी जर मिळालं बीडला, बीड जिल्ह्याचं आमचं हक्काचं पाणी आहे ते मिळालं